CET सेलद्वारे आयुष कोर्सेसमध्ये जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांच्या 15% सीट भरण्यासाठी CET सेल करून ऑल इंडिया कोटा थ्रू संपूर्ण भारत देशातून ॲडमिशन केले जातात. तर ती नोटीस CET सेलने जारी केलेली आहे आणि त्याचे शेड्यूल काय आहे आणि काय नियम आहेत आणि कोणी पार्टिसिपेट करावं या संपूर्ण बाबतीतली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर आपण CET सेलच्या वेबसाईटवर जर गेलो mahacet.org या वेबसाईटवर गेलो तर या ठिकाणी तुम्ही ते अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस बघू शकता. AIQ 15% फॉर आयुष कोर्सेस याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर ही ऑल इंडिया BAMS रजिस्ट्रेशनची वेबसाईट ओपन होते आणि या ठिकाणी नोटीस नंबर 1 दिलेली आहे. तर त्या नोटीसमध्ये काय आहे आपण ते बघूया. नीट UG 2025साठी आहे. आयुर्वेदा, होमिओपॅथी आणि युनानीसाठी 15% ऑल इंडिया कोटा अकॅडमिक इयर 25-26. आता प्रोसेस काय आहे हे सगळं वाचत बसत नाही मी, तुम्हाला शॉर्टकट थोडक्यात सांगतो. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, मिनिस्ट्री ऑफ आयुष यांच्या डायरेक्शननुसार 15% सीट ह्या प्रायव्हेट कॉलेजच्या भरण्यासाठी हे नोटीस आहे. आता शेड्यूल काय आहे बघा. BAMS, BHMS आणि BUMS कोर्सेससाठी फॉर प्रायव्हेट अनएडेड अँड मायनॉरिटी कॉलेजेस ऑल इंडिया कोटा 15%. तर याची ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरपर्यंत. यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याची वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे www.mahacet.org. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल आहे. 2000 रुपये फी आहे त्याची, म्हणजे हे तुम्हाला परत मिळणार नाही आहेत. आणि सिक्युरिटी डिपॉझिट याचं 50,000 रुपये आहे. 50,000 रुपये आपल्याला डिपॉझिट भरावं लागेल. अपलोडिंग फॉर ऑल रिक्वायरमेंट डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट PDF हे सुद्धा आपल्याला 5 तारखेपर्यंत अपलोड करायचं आहे. आणि पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे आपली 6 सप्टेंबरला. सीट मॅट्रिक्स येईल आपल्याला 8 तारखेला. प्रिफरन्स द्यायचे आहेत आपल्याला 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत. आणि डिक्लेरेशन ऑफ सिलेक्शन लिस्ट ऑफ कॅप राऊंड 1 हे तुम्हाला 12 तारखेला पहिली यादी लागणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग तुमचं राहणार आहे 13 ते 17 सप्टेंबर. लास्ट डेट आहे याची रेजिग्नेशन, म्हणजे आपल्याला जर कॉलेज सोडायचं असेल तर 1 ऑक्टोबरपर्यंत आपण सोडू शकतो. आता त्याचं शेड्यूल नंबर 2 सुद्धा दिलेलं आहे. दुसरं राऊंड कसं होणार आहे. दुसरं राऊंड हे 22 सप्टेंबरपासून सुरू होईल. त्याची लिस्ट लागेल 4 ऑक्टोबरला. 5 ते 10 त्याचं जॉईनिंग राहील. अशा पद्धतीचं शेड्यूल आहे. तर आपल्याला पहिलं शेड्यूल फॉलो करायचं आहे तुम्हाला. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे प्रायव्हेट कॉलेजला त्यांच्यासाठी हे शेड्यूल आहे. त्याचे नियम काय आहेत बघा. सीट अंडर ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर. म्हणजे आपल्याला ओपन सर्वांसाठी ह्या 15% सीट ह्या ओपन राहणार आहेत. इथे कुठल्याही कॅटेगरीचा विचार केला जाणार नाही. हाऊ एव्हर रिलॅक्सेशन इन क्वालिफाईंग क्रायटेरिया विल बी प्रोव्हाइडेड कॅटेगरी वाईज ॲज सेंट्रल गव्हर्नमेंट लिस्ट. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्टप्रमाणे आपलं ॲडमिशन होणार आहे. देअर शाल नॉट बी एनी रिक्वायरमेंट फॉर डोमिसाईल सर्टिफिकेट. या ठिकाणी तुम्हाला कुठलंही डोमिसाईल मागितलं जाणार नाही आहे, कारण हे ऑल इंडियासाठी ओपन आहे. फक्त आपल्याला क्रायटेरिया जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे तो इलिजिबिलिटीसाठी लागणार आहे. देअर शाल नॉट एनी रिक्वायरमेंट डोमिसाईल. अलॉटेड कॅन्डिडेट विल हॅव प्रोड्यूस ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट मेन्शन इन AA CCC इन्फॉर्मेशन बुलेटिन.
म्हणजे AA CCCला जे डॉक्युमेंट लागतात तेच डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. अशा पद्धतीचे हे नियम या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे आपल्याला इथे बघा, राऊंड 2 ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सीट वॅकंट सीट शॅल बी कन्वर्टेड इन टू द स्टेट. द सिक्युरिटी डिपॉझिट विल बी. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, आपण जर समजा आपल्याला कॉलेज मिळालं आणि घेतलं नाही तर आपलं डिपॉझिट आपल्याला मिळणार नाही. पण आपल्याला जर कॉलेज मिळालंच नाही तर आपलं डिपॉझिट आपल्याला परत मिळणार आहे. इलिजिबिलिटी दिलेली आहे या ठिकाणी. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 10+2. PWDचं रिझर्वेशनचं सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे. BAMS प्रायव्हेट कॉलेजसाठी आपण 15% पार्टिसिपेट होऊ शकतो.